मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. शांतनू फाईल चेक करत असतो. शेवटचं पान उचकणार तेवढ्यात त्याला फोन येतो. तेवढ्यातच पल्लवीच्या आईचा फोन येतो. तेव्हा आई विचारतात की कामात होतात का? नाही, माझ्या लक्षात नाही आलं. शांतनू म्हणतो की नाही, बोलू शकतो आपण, बोला ना. आई म्हणतात की पल्लवी आहे का तिथे? बोलायचं होतं तिच्याशी. आई, काय झालं? 2-3 दिवस झाले तिला फोन लावायचा प्रयत्न करते पण लागतच नाहीये, म्हणून मग तुम्हाला केला. 2-3 दिवसापासून खूप आठवण येते हो तिची, म्हणून म्हटलं बोलावं थोडं. शांतनू म्हणतो की ॲक्च्युली आई, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. शांतनू खूप घाबरत असतो सांगायला. तेव्हा आई म्हणतात की काय झालं जावई बापू, तुमचा आवाज असा का वाटतोय? शांतनू म्हणतो की मी तुम्हाला सर्व सांगतो, पण ऐकल्यावर तुम्ही पॅनिक होऊ नका आणि आता टेन्शन घेऊ नका, कारण आता तशी सिच्युएशन नाही आहे. पल्लवी काही दिवसांपूर्वी बाहेर गेली होती, तेव्हा तिच्यावर काही गुंडांनी हल्ला केला आणि मग घडलेला सर्व प्रकार शांतनू आईंना सांगू लागतो. आई खूप रडायला लागते आणि म्हणते की काय सांगताय हे? तेव्हा शांतनू म्हणतो की हो, आमच्यासाठी पण हे स्वीकारणं खूप अवघड होतं, पण आता पल्लवी घरी आली आहे, त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही. आई म्हणतात की कशी काळजी करू नको मी? आधीच माझी एक मुलगी मी गमावली आहे आणि आता दुसरीच्या बाबतीत हे असं? शांतनू म्हणतो की ॲक्च्युली ही गोष्ट मी तुम्हाला ताबडतोब कळवायला हवी होती, पण त्यावेळची सिच्युएशन फार क्रिटिकल होती आणि मला काहीच समजत नव्हतं. आणि त्यावेळी जर तुम्हाला कळवलं असतं तर तुम्ही खूप पॅनिक झाला असता. मलाही खूप त्रास झाला असता, म्हणून नाही सांगू शकलो, सॉरी. पण आई, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? मी पल्लवीची पूर्ण काळजी घेतोय. मी अजिबात टेन्शन घेऊ नका. आई म्हणतात की तुमच्यावर विश्वास आहेच हो, पण तिला आता बघितल्याशिवाय मला चैन नाही पडणार. मी लवकरात लवकर तिला भेटायला येते. शांतनू म्हणतो की प्लीज या, पल्लवीलाही खूप छान वाटेल. असं म्हणून ते फोन ठेवतात. इकडे विभावरी तिच्या कामात असते. तेवढ्यात मोठी आई तिथे येते आणि जोरात विभावरीवर ओरडते. म्हणते की अगं काय हे, जरा वेळ मिळाला की बसली बथारी बसरून. घरात पेशंट आहे, तिच्याकडे लक्ष द्यायचं सोडून हा रिकामपणाचा उद्योग सुचला कसा तुला? विभावरी म्हणते की तसं नाही मोठ्या जाऊबाई, त्यातली सर्व कामं झाली होती आणि पल्लवीला देखील विचारलं होतं की तिला काही हवंय का, तर ती सध्या आराम करतीये म्हणून. तेव्हा मोठी आई म्हणते की हो का? बरी, तू तिच्या हातात डबा देण्यापासून सगळं काही करत असतेस. अगं ती पेशंट आहे आणि तिला केवढ्या गोळ्या सुरू आहेत माहिती आहे ना तुला? गोळ्यांनी उष्णता होते, तिच्या पोटात काय पौष्टिक जायला नको? मग तिला सूप कोण करून देणार? आणि पहिलं सूप करून दे. विभावरी देखील तिथून निघून जाते. इकडे पल्लवीची आई डोक्याला हात लावून रडत असते. तेवढ्यात पल्लवीचे बाबा तिथे येतात. तिला विचारतात की आता काय झालं रडायला? असं भरल्या घरात रडायला काय होतं तुला? आता कसलं संकट कोसळलंय तुझ्यावर? पल्लवीची आई म्हणते की माझ्यावर नाही, आपल्या मुलीवर कोसळलं होतं. जीवघेणा हल्ला केला कोणीतरी तिच्यावर. आता शांतनू रावांशी बोलले. देवाचीच कृपा म्हणून वाचली ती. आजच पुण्याला जाऊन तिला भेटायला हवं. असं म्हणून आई उठते. तेव्हा तिचे वडील म्हणतात की थांब, कुठेही जायची गरज नाहीये आणि एवढं वाईट वाटूनही घ्यायची गरज नाहीये, कारण तिच्या कर्माचीच फळं भोगतीये ती. स्वतःच्या बापाचे तळतळाट घेतले, घराण्याचं नाव धुळीला मिळवलं, चीच शिक्षा भोगतीये ती. तेव्हा आई म्हणतात की अहो, कुठला राग कुठे काढताय तुम्ही? मरणाच्या दारातून परत आली आहे आपली मुलगी. या प्रसंगात सुद्धा तुम्हाला दया येत नाही का हो तिची? तुमच्याच या अशा हट्टापायी आपण आपली एक मुलगी गमावली आहे. आता हिच्यावर तरी जीव लावा. तेव्हा पल्लवीचे वडील म्हणतात की ती माझ्यासाठी कधीच मेली आहे, पुन्हा माझ्यापुढे तिचा विषय काढू नकोस. आई म्हणतात की ठीक आहे, तुम्हाला यायचं नसेल तर नका येऊ, मी तिला भेटायला जाणारच. पल्लवीचे वडील म्हणतात की एकदा जर तुझं या घरातून पाऊल बाहेर पडलं तर तू परत या घरात येऊ शकत नाही. पल्लवी सारखेच तुला या घराचे दरवाजे कायमचे बंद राहतील. कडे जायचा जर हट्ट केला तर तुझा नवरा तुझ्यासाठी मेला असं समज. पल्लवीची आई मात्र खूप रडत असते. विभावरी किचनमध्ये असते. तेवढ्या शांतनू तिथे येतो. शांतनू म्हणतो की विभा काकू, तू काय करतेस? विभावरी म्हणते की अरे पल्लवीसाठी सूप बनवतीये. शांतनू म्हणतो की अरे तू का करतेस? मी करतो ना, तू तुझं जाऊन काम कर. विभावरी म्हणते की अरे होईल, पटकन करते मी. मोठी आई त्या दोघांचं बोलणं ऐकत असते. शांतनू म्हणतो की पल्लवी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा तुझा खूप वेळ गेला असेल, तुझं कामही राहिलं असेल, तू तुझ्या कामावर फोकस कर आणि हे मला करू देत. बायकोची सेवा करायला मिळते तर कळू दे ना. तेव्हा विभावरी म्हणते की तू नाही ऐकणार. बरं ठीक आहे, कर. विभावरी तिथून निघून जाते. शांतनू मोबाईलमध्ये बघून टोमॅटोचं सूप बनवत असतो.
व्हिडिओमध्ये सगळं सांगितल्याप्रमाणे शांतनू तशी कृती करत असतो आणि मोठी आई हे सगळं बघत असते. मोठी आई तिथून निघून जाते. इकडे प्रदीप एरझारे मारत असतो. पोलिसांचं बोलणं आठवत असतं की तुमच्यावर हल्ला कोणी केला. त्याने बघितलेलं असतं की मोठ्या आईला चांगलाच घाम फुटलेला असतो. प्रदीप मनात विचार करतो की पल्लवीच्या हल्ल्यामध्ये दादा आणि वहिनींचाच हात आहे. असं राहून राहून का वाटतंय मला? आणि वहिनी तर धड काही माझ्याशी बोलल्या पण नाही. ते काहीतरी लपवत आहे का माझ्यापासून? आणि तसं असेल तर का? मोठी आई तिच्या रूममध्ये येते, गोळ्या खाते आणि म्हणते की दिवसेंदिवस घरावरची आणि घरातल्या माणसांवरची माझी पकड सुटत चालली आहे. विभावरीला मी मुद्दाम कामात जुंपलं, तर हा शांतनू गेला तिला मदत करायला. काय गरज होती? हा शांतनू अजून काय काय करणार आहे ह्या पल्लवीसाठी? वेडा झालाय तो पल्लवीसाठी. डोकं नुसतं दुखायला लागलंय विचार करून करून. काय करू म्हणजे हा त्रास कमी होईल तेच कळत नाही. तेवढ्यात प्रदीप तिथे येतो. प्रदीप विचारतो की कशाचा एवढा त्रास होतोय वहिनी? आता म्हणाला ना की हा त्रास संपायला हवा. मी काही मदत करू का तुम्हाला? बघा, मधल्या या धावपळीत आपल्याला काही बोलता आलं नाही. आणि दादा परगावी गेलेत, ते अजूनही आलेले नाही आहेत. पण मी तुम्हाला मदत करायला एका पायावर तयार आहे. बघा ना काय करू? तेव्हा मोठी आई म्हणते की नाही नाही, कसली मदत नकोय मला. दीप म्हणतो की वहिनी, तुम्हाला माझ्याशी मोकळेपणाने बोलायला काहीच हरकत नाही. आणि मला एक प्रश्न सतत छळतोय की पल्लवीची ही अशी अवस्था कोणी केली असेल? तर त्या दिवशी तुम्ही हॉस्पिटलमध्ये म्हणाला की पल्लवीचं कोणाशी वैर असू शकतं. पण विचार केला तर ही गोष्ट काय मनाला पटत नाही. कारण तिचे सतत वाद व्हायचे ते फक्त तुमच्याशीच. मोठी आई प्रदीपकडे रागाने बघते तेव्हा प्रदीप काका म्हणतात, हो तसं नाही, म्हणजे आदितीवरनं तुमचे काय वाद व्हायचे, पण त्याच्यावरून तुम्ही तिला. तेव्हा मोठी आई म्हणते की तुम्हाला काय म्हणायचंय भाऊजी? तुम्ही माझी उलट तपासणी घेताय की माझ्यावर आरोप करताय? त्या दिवशी तुम्ही हॉस्पिटलमध्ये मला हाच प्रश्न विचारला, मी सोडून दिलं. आज पुन्हा तेच? तुम्हाला काय वाटतं मी हल्ला केलाय तिच्यावर? दीप काका म्हणतात की तसं नाही, माझ्या मनात जी शंका आली ती फक्त बोलून दाखवली मी. मोठी आई म्हणते की तुमच्या ह्या ज्या शंका आहेत ना त्या तुमच्या डोक्यातच ठेवा तुम्ही. मला उत्तरं द्यायला मी बांधील नाही. हे पहा, मी हे इथे नाही आहे तोपर्यंत कॉलेजच्या कामांमध्ये लक्ष द्या. नको त्या कामात डोकं लढवायची गरज नाही आहे, समजलं? आता तुम्ही. तेव्हा प्रदीप काका तिथून निघून जातात. पल्लवीची आई पल्लवीचा फोटो घेऊन खूप रडत असते आणि म्हणत असते की बाळा, किती दिवस झाले आपली भेट नाही. आणि त्यातून आता हे असं घडल्याचं ऐकल्यावर जी खूप आठवण येते ग पल्लू. तुला भेटण्याची खूप इच्छा आहे ग बाई, पण तुला कसं भेटू? ही इकडे खूप रडत असते आणि तितक्यात पल्लवी मोठ्याने आई म्हणून ओरडते आणि जोरात उठते. तेवढ्यात आदिती मॅम येतात आणि म्हणतात की अशी का दचकून उठली बाळा? पल्लवी म्हणते की आईने हाक मारली असं वाटलं मला. खूप आठवण येते मला तिची. शांतनूही तिथे आलेला असतो. आदिती पल्लवीला समजावत असते की तू कित्येक दिवस झाले आईला भेटली नाहीये आणि अशा प्रसंगात आईपेक्षा जवळचं कोण वाटणार? आईला खूप मिस करतेस ना? पल्लवी म्हणते की हो. तेव्हा आदिती म्हणते की अगं, आईचं नातंच तसं असतं. त्याला दुःख झालं तर तिला ते कळतं आणि तेही न सांगता. आणि तिने मारलेली हाक ही कानापर्यंत पोहोचतेच. आणि तिने जर आठवण काढली तर ती आपल्याला जाणवतेच, हो ना? कुठल्याही सुखदुःखाच्या परिस्थितीत आपल्याला आठवण येते ती फक्त आपल्या आईची. पण आजारी असल्यावर तिने आपल्या डोक्यावर फक्त हात जरी ठेवला तरी अख्खा आजार दूर होतो. आपल्याला जर ठेच लागली तर आपल्या तोंडातून पहिला शब्द काय येतो? आई. अगदी आपल्या जन्मापासून आपण आपल्या आईच्या पोटात इतके सुरक्षित असतो की मोठं झालं तरी आपल्याला आपल्या आईची कूस हवी हवीशी वाटते. मूल कितीही मोठं झालं ना पल्लवी, आईसाठी ते लहानच असतं. आईच्या मायेची पोतडी कधीच रिकामी होत नाही. मला माहिती आहे आता तुला तुझ्या आईच्या कुशीत शिरावंसं वाटतंय. जी आई इथे नाहीये म्हणून काय झालं? मी आहे ना, जी आईच आहे. तेव्हा पल्लवी म्हणते की आदिती मॅम म्हणतात की आदिती मॅम नाही, आजपासून तुम्हाला आई म्हणायचंच. म्हणशील ना? पल्लवीच्या डोळ्यात खूप पाणी असतं. ती आदितीला आई म्हणून हाक मारते. आदिती मॅमच्या डोळ्यात देखील पाणी असतं. तेव्हा आदिती मॅम पल्लवीला जवळ घेतात आणि हे सर्व शांतनू बघत असतो. इकडे मोठी आई बसलेली असताना तेवढ्यात तिला फोन येतो. तो गुंडांचा फोन असतो. गुंड म्हणतो की मॅडम, वकिलांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो पण ऑफिस बंद होतं आणि वकीलसुद्धा गायब आहे. फोनही लागत नाही आणि आजूबाजूला कोणाला काहीच माहीत नाही. मोठी आई त्याच्यावर ओरडते आणि म्हणते की अरे काय बोलतोयस तू? हे त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना? गायब कसा काय झाला? तो लिफाफा आणि वकील कुठल्याही परिस्थितीत सापडायलाच हवे.
नाहीतर तुम्हाला असं गायब करील ना तर कळणारच नाही. आणि नेमका शांतनू तिथे आलेला असतो. शांतनूचा आवाज ऐकून मोठी आई खूप घाबरते आणि लगेच फोन ठेवते. शांतनू म्हणतो की मोठी आई, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. मोठी आई म्हणते की माझ्याशी? कशाबद्दल? तेव्हा शांतनू म्हणतो की पल्लवीबद्दल. मोठी आई म्हणते की काय? तेव्हा शांतनू म्हणतो की तू असं का वागलीस मोठी आई? मोठी आई म्हणते की म्हणजे? तेव्हा शांतनू म्हणतो हॉस्पिटलमध्ये पोलीस चौकशीसाठी आले होते तेव्हाही तू पुढे येत नव्हतीस. मोठी आई मनात विचार करते की याला माझ्यावर संशय आलाय की काय. शांतनू म्हणतो की नाही, मला मान्य आहे की तुझ्यामध्ये आणि पल्लवीमध्ये वाद आहेत, मतभेद आहेत. तुझ्यावर आरोप केले म्हणून तू दुखावली गेली होतीस. आता तिच्यावर काय वेळ आली ते बघतीयस ना तू. कुठल्या परिस्थितीत आहे माहिती आहे ना तुला. मग आधीचं सगळं विसरून तू आता तिला आधार द्यायला हवा होता. बरोबर आहे ना. तेव्हा मोठी आई दबक्या आवाजात हो असं म्हणते. शांतनू म्हणतो की तिला खूप एकटं वाटते आणि कोलमडून गेली आहे ती. आज अचानक तिला तिच्या आईची खूप आठवण येत होती. ऑबियस आहे ते. आणि अशा वेळी आधार तिला कोणी दिला माहिती आहे? त्या आदिती मॅडमने. तिला सावरायला पुढे आली, ती तिची आई झाली. पल्लवीला सावरलं म्हणून तिला आधार वाटला. मला माहिती आहे त्या दोघींचा बॉन्ड आधीपासूनच खूप स्ट्रॉंग आहे. खूप चांगलं नातं आहे दोघींमध्ये. पण अशा परिस्थितीत जर तू तिची आई झाली असतीस तर मला जास्त आवडलं असतं. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे इन्स्पेक्टर घरी येतात तेव्हा मोठी आई म्हणते की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो ॲक्च्युली पल्लवी सूर्यवंशीवर जो हल्ला झाला त्याबद्दल मला घरातल्या सर्वांशी चौकशी करायची होती. एखाद्याच्या बोलण्यातून थोडा जरी क्लू मिळाला ना तरी आम्ही खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचतो. इन्स्पेक्टर साहेब जेव्हा चौकशी करत असतात तेव्हा मोठ्या आईला चांगलाच घाम आलेला असतो. इन्स्पेक्टर सर विचारतात की सूर्यवंशी मॅडम तुम्ही त्यावेळी कुठे होता? ऐकून मोठी आई चांगलीच घाबरते. मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते निशिगंधा सांगळे, योगेश मेश्रम, नीलम गीते, धनश्री देशमाने, रेश्मा भगत, आनंद केसवानी, राणी बेलोटे, नितीन लांडे, स्नेहल वाघमारे, ॲश डी, कोमल कदम, जयश्री सुपेकर, खंडू केसकर, विजेता घंगाव, भास्कर दहाले, मयुरी वैद्य, निकिता दोशी, प्रज्ञा वाघ पंजार, केशरी कासार, ज्ञानेश्वर आचारी, प्रकाश खानवलकर, रवी कवडे, वरद कुंभेफलकर, प्रमोद पंडित, जाधव, रेखा गोसावी, सुजाता जाधव, पांडुरंग थोरात, प्रिया गिलबिले, धनंजय पोळ, दीपाली कुंभार, सोनाली पराड, कैलास निकम, आनंद केसवानी, दत्तात्रय गोखले, किसन बुगडे, विजय जाधव, संगीता गुनाकी, स्वरा गावडे, विजय डोंगरे, आरती भोसले, नलिनी मोरे, यशवंत पवार, प्रेरणा शेतये, मुकुंद कुलकर्णी, साधना खडांगळे, सपना हुकारे, लता पाटील, शर्वरी फाटके, अश्विनी पिंपळे, सूरज नांगरे, हिरा घुगे, दीपाली भोयार, CJ चॅनल, सोनिया डांगे, श्रेयश पालवी, अंकिता सानव, साकर दरेकर, निशा कांबळे, बीना परांजपे, शैलजा कुलकर्णी सर्वांनीच व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.